महाराष्ट्रात अशोक चव्हाण यांच्यानंतर मध्य प्रदेशात देखील कमलनाथ यांच्याकडनं काँग्रेसला धक्का मिळण्याची चर्चा आहे। काँग्रेस नेते कमलनाथ भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा नेमकी का रंगलेली आहे, पाहूयात या रिपोर्टमधून। महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेशातही काँग्रेसला झटका। माजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजपच्या वाटेवर। कमलनाथ नॉट रिचेबल झाल्यामुळे चर्चांना उधाण। महाराष्ट्रानंतर आता मध्य प्रदेशमध्येही काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता दिसतेय। मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे। कमलनाथ यांचा मुलगा नकुलनाथ यांनी एक्स प्रोफाइलवरनं काँग्रेस पक्षाचं नाव काढल्यामुळे या वृत्ताला आणखी बळ मिळालं। अगर कमलनाथ का विकास में विश्वास हो तो जरूर मैं कहूंगी राम का आशीर्वाद लेके आओ, काम करो, काम के लिए आ जाओ। वो काम के लिए जो आना चाहता है वो हर कोई आ जाए। मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत। कमलनाथ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर ऐन लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेससाठी हा मोठा धक्का असेल। कमलनाथ यांच्यासोबत 10 आमदार आणि 3 महापौर भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे। कमलनाथ यांच्यासोबत त्यांचे पुत्र नकुलनाथही भाजपमध्ये प्रवेश करतील असं म्हटलं जातं। गेल्या लोकसभा निवडणुकीत नकुलनाथ यांनी छिंदवाडा लोकसभेतून विजय मिळवला होता। मध्य प्रदेशात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त एकाच जागेवर विजय मिळवता आला होता। दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी ही चर्चा फेटाळली। पूरी जनता पार्टी और केंद्र की सरकार इंदिरा जी को जेल भेज रही थी। उस आदमी को आप कभी उम्मीद भी कर सकते हो कि ऐसा आदमी कभी कांग्रेस और सोनिया गांधी जी के परिवार को छोड़ के जाएगा, इंदिरा जी के परिवार को छोड़ के जाएगा? आपको उम्मीद भी नहीं करना चाहिए। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलाय। त्यातच आता मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाची देखील चर्चा सुरू झाली आहे। विशेष म्हणजे आतापर्यंत काँग्रेसच्या तब्बल 10 माजी मुख्यमंत्र्यांनी भाजपची वाट धरली आहे। तिसरी बार मोदी सरकारचा नारा देणाऱ्या भाजपला कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभेत 400 पारचा आकडा गाठायचा आहे। यासाठी काँग्रेसच्या बड्या नेत्यांना गळाला लावलं जातंय। दुसरीकडे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसतायत। या धक्क्यांमधून सावरून काँग्रेस लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।